पापड वडे बनवायचं म्हटलं की सकाळीच बनवावं लागतं. मैत्रिणीच्या घरी पापड लाटायचं होतं. मग तिथून आल्यावर खूप भूक लागली. म्हटलं ऐनवेळेस काय भाजी बनवायची आणि भाज्याही संपल्या होत्या. होतं तो फक्त बटाटा. मग काय टोमॅटो बटाटा मिक्स भाजी केली. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण टोमॅटो आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी, पण खायलाही मस्त लागते, चटपटीत तर होते आणि लवकरसुद्धा. चला तर मग सुरुवात करूया. तर आधी चिरण्याची साहित्य तयार करून घेऊयात. यासाठी घेतले 3 मध्यम आकाराचे टोमॅटो होते. त्यानंतर 3 लहान आकाराचे बटाटे घेतले. सोबतच 2 कांदे, 1 लसणाची गाठ, 3 ते 4 हिरवी मिरची, मुठभर अशी कोथिंबीर, एक 5-6 कढीपत्त्याची पानं. सर्व साहित्य मी एका ताटातच काढून घेतले. आता सर्वात आधी कांदा चिरून घेऊयात. कांद्यावरची साल काढून घेतली. कांद्याचा जो वरचा भाग होता तोही कडक काढून टाकला आणि मध्यम ते बारीक असा कांदा चिरून घेऊयात. आता सर्व कांदा चिरून झाल्यानंतर मिरची, कोथिंबीर, टोमॅटो ही बारीक असे चिरून घेऊयात. तर लसूणही एक मी 4 ते 5 पाकळ्या घेतली, त्याचेही अशी बारीक काप करून घेतले. कोथिंबीरही चिरून घेतली आणि मिरची शक्य होईल तेवढी बारीक अशी चिरून घेते. त्यानंतर आता टोमॅटो चिरताना सुद्धा मी मध्यम ते मोठ्या अशाच फोडी करून घेतल्या, जास्त बारीक न चिरता. चटणीत किंवा भाजीत टोमॅटोही मग अगदी मऊ होईल. पटकन टोमॅटो शिजतो म्हणून थोड्याशा मध्यम अशाच मी फोडी करून घेतल्या. तर याच पद्धतीने तिघंही टोमॅटो चिरून घेऊयात. जास्त टोमॅटो असेल तर टोमॅटो जास्त घ्यायची. टोमॅटोच्या चटणीमध्येच एखादा पातळ बारीक चिरलेला बटाटा घालायचा. खूप छान अशी टोमॅटोची चटणी होते. इथे टोमॅटो कमी होते माझ्याकडे म्हणून टोमॅटोमध्ये मी 3 लहान आकाराचे बटाटेही घेतले. टोमॅटो आणि बटाट्याचं सारखं प्रमाण घेतलं. तर टोमॅटोची चटणी न म्हणता आपल्याला टोमॅटो बटाट्याची भाजीच म्हणता येईल. तर पातळ अशी मी इथे हे बटाटेही चिरून घेते. आता सर्व इथे मी चिरण्याचे साहित्य तयार करून घेतलं. तर बटाट्याच्याही अशा अगदी पातळ फोडी केल्या आणि सर्व चिरून झाल्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. तेल गरम झाल्यानंतर अगदी पाव चमचा एवढी मोहरी घालूयात. अर्धा चमचा एवढे जिरे मोहरी चांगले फुटू द्यायचे. त्यानंतर घालूयात बारीक कापून घेतलेले लसणाचे काप आणि लसूण लालसर झाल्यावर कढीपत्त्याची पानं, चांगली चरचरीत फोडणी झाल्यावर चिरलेला कांदा घालूयात. सोबतच बारीक कापलेली हिरवी मिरची घालूयात. इथे माझ्याकडे एक जाड मिरची होती कमी तिखट, मी तीही कापून घेतली. आता कांदा मिरचीही चांगली लालसर होऊ द्यायची. मिरचीही चांगली तळली गेली पाहिजे इतपत हे चांगलं फोडणीमध्ये परतवून घ्यायचं. कांदा आता लालसर असा होत आला की तेव्हा यात घालूया अगदी पाव चमचा एवढी हळद घालूयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात. गॅस मध्यम आचेवर करून चांगलं हे अजून 1 ते 2 मिनटं चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालूयात. यावरच घालूयात आता चवीनुसार मीठ आणि मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला बटाटा यात परतवून घेऊयात. तोपर्यंत परतवायचा की बटाट्याच्या फोडी तेलात अशा लालसर थोड्याशा तांबूस रंगावर होत नाही, तोपर्यंत बटाटा चांगलाच परतवून घ्यायचा. आत्ताच बटाटा आपला 40 ते 50% एवढा शिजून जातो आणि त्यानंतर घालायच्या टोमॅटोच्या फोडी. चिरलेल्या टोमॅटोवरच घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हे पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं. आता तोपर्यंत परतवायचं की जोपर्यंत टोमॅटो चांगला मऊ पडत नाही तोपर्यंत हे 1 ते 2 मिनटं किंवा 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घेऊयात. आणि गॅस आता मंद आचेवर करूयात. मंद आचेवर करून यावर कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटाची वाफ दिल्यानंतर आता झाकण काढून घेतले तर हे पहा, मस्त असा बटाटा व्यवस्थित आपला शिजला आहे आणि टोमॅटोही मऊ झाला आहे. थोडंसं असं उलथण्यानेच आपण इथे मॅश करूयात, म्हणजे अजिबातच मग टोमॅटोची फोड दिसणार नाही. अगदी टोमॅटोच्या चटणीसारखं लपथपीत ही टोमॅटो बटाटा भाजी होईल. तर हे पहा, अजिबात टोमॅटोची फोड दिसत नाही आणि बटाटा कितपत शिजला आहे तेही पाहूयात. तर हे पहा, हाताने अगदी मॅश होतोय
अगदी पटकन 2 तुकडे झाले एवढा मऊसूत बटाटा आतपर्यंतही शिजला आहे. आता वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम ही टोमॅटो बटाट्याची भाजी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात. बिडाच्या कढईमध्ये काळं होतं किंवा लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी अशी काळी होते, म्हणून पटकन दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची. तर चविष्ट अशी ही टोमॅटो बटाट्याची भाजी आपली तयार झाली. त्यानंतर माझ्याकडे इथे डोश्याचं पीठ होतं, म्हणून मी टोमॅटो बटाट्याच्या भाजीसोबत 2-3 डोसे लावून घेतले. तर मस्त असे कुरकुरीत या भिडाच्या तव्यावरही डोसे होतात. तर पटकन असे डोसेही बनवून झाले. याच पद्धतीने मला हवे होते तेवढे डोसे मी इथे बनवून घेतले. पीठ पातळ केलं तर खूप छान डोसे होतात. डोश्याची रेसिपीही मी अपलोड केली आहे चॅनलवर, नक्की बघा. आणि आता गरमागरम डोश्यावर गरमागरम टोमॅटो बटाट्याची भाजी सर्व्ह करूयात. अगदी चटपटीत अशी ही भाजी होते. टोमॅटोच्या चटणीमध्ये बटाटा खूप छान लागतो. कमी बटाटा असेल तर कमी घाला, जास्त टोमॅटो असतील तर टोमॅटोच्या चटणीमध्ये बटाट्याचा स्वाद खूप छान लागतो. आणि बटाटा टोमॅटो सारखे असले तरीसुद्धा ही भाजी मस्त होते. बटाट्याच्या भाजीमध्ये टोमॅटोचं प्रमाण जास्त असल्यावर थोडीशी आंबूससर आणि चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी होते सुक्की, तेवढीच खास लागते. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या घाईगडबडीत भाजीला नसेल ऐनवेळी सुचत तेव्हाही आपण पटकन ही टोमॅटो बटाट्याची भाजी बनवू शकतो. आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.